जसं देवाला म्हणाला मी तुझं नामस्मरण केव्हा करीन, खोटा बोलला देवा बरोबर. हा देव म्हणाले पहा बरं, 5 मिनिटाच्या अगोदर बोलला तुझं नामस्मरण करीन आणि आता जसा बाहेर पडला तसा तू बेमान झालास. अरे जा, तुझ्या पाठीमागे अहंता आणि ममता 2 बोटाचा उतारा देवाने लावला. प्रत्येक जणाला हा अनुभव असावा, कारण अनुभव त्यांचे अनुभव घ्यावे, आपण करुणी सुजा करावे. तोडील फास यमाचा यमाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. मग आमच्या वारकरी संतांनी सांगितलं ना, भक्ती करायची असेल तर कशी भक्ती करा. भक्ती प्रेमाविण आईच्या उदरामध्ये असताना देवाला वचन दिलं, हा बेईमान झाला जीव. आणि जीव जेव्हा बेईमान झाला तेव्हा भगवंतानी प्रत्येक जीवाच्या मागे अहंता, अहंता म्हणजे माझं आहे, ममता माझं आहे, अहंता म्हणजे मी सर्वात मोठा आहे, त्याच्या पाठीमागे अहंता आणि ममता लावून दिली. जोपर्यंत हे जात नाही, अहंता आणि ममता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मेल्या पाठी आम्हा मोक्ष जे होईल. तिथे म्हणतील ऐसे जे म्हणतील ती मूर्ख. दीप गेल्यावरी कैचा जे प्रकाश, कासा कासी त्यास झाकयाची. आहे मी पुन्हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कशासाठी सद्गुरूला शरण जायचं? माझ्या या ठिकाणी दरबारामध्ये, माझ्या वैष्णव दरबारामध्ये मायबाप सगळे तुम्ही या ठिकाणी नाणीवंत, कलावंत, गुणीवंत आहात. आणि माझ्यासारखे आपापणे तुम्हाला काय ज्ञान सांगावं माझी पात्रता नाही. परंतु तुका म्हणे होता ठेवा, तो या भावाचा पडला. ही राजश्री म्हणजे पूर्वीची सुनीता, ज्या माऊलीने आपल्या पदरात घ्यावा, ज्या माऊलीने सुनीता म्हणून हाक मारावी. नवे नवे या दरबारामध्ये माझी पूर्वीपासून इच्छा होती, परंतु कोणत्याही गोष्टीचा योग असतो आणि योग असल्यामुळे मी गुरुजींच्या चरणापर्यंत धावत यायची. मला जेव्हा आठवण आली, जशी मला सवय मिळायची तशी मी धावत यायची. आणि गुरुजींचा स्वभाव म्हणजे आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. आत्म्याचे ईश्वराचं अस्तित्व असलेली ती आई गुरु माऊली. आज या ठिकाणी गुरु माऊली देह रूपाने जरी